सदाळ बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी म्हणत घेराव करू. आणि हे विठ्ठलाचं मंदिर, हे पंढरपूरचं मंदिर, विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे हे सिद्ध करण्यासाठी चाललं. हा सगळ्याच ब्राह्मणेतर समाजाला जागवण्यासाठी चाललो. हे सगळे बुद्धिस्ट होते. मनोज जरांगे मराठी लोकांचे गरीब मराठ्यांचे आंदोलन कमीत कमी आरक्षणाची चळवळ सुरू केली. एकमतानं पारित झाला ठराव महाराष्ट्रात शासनात विधानसभेत. आता जाताना आता सुप्रीम कोर्ट चूप आहे आणि काही सरकारी चूप आहे. या सगळ्या लोकांना आता मनोज जरांगे पाटलांनी अरे आम्ही बुद्धिस्ट वगैरे आता होईल ना जरा, दुसऱ्या दिवशी सरकारला रक्ताची हागवण लागेल, गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून ते एकदा मराठा जागला रे जागला, सारा देश जागेल. ईव्हीएम हॅक करून आमच्या पुढे दिनक्रम कसा असणार आहे? दिनक्रम हा संपूर्ण 2045ला हा 20 वर्षाचा हा प्रवाह 2045ला हा सगळा वारकरी समाज, लिंगायत समाज, महाविभागपंथी समाज, भागवती समाज, वारकरी समाज या सगळ्या समाजाचा धर्मांतराचा सोहळा पंढरपूरला होणार आहे.